नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. आवाज तुमच्या हक्काचा. सोनं म्हणजे केवळ दागिने नव्हे तर संकटात धीर देणारी संपत्ती. पण आता हेच सोनं गुंतवणूकदारांच्या मनात घबराट निर्माण करते. हो, इराण-इस्रायल संघर्षामुळे सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींनी उसळी घेतली. 1 लाखाचा टप्पा पार केला आणि लोकांनी पुन्हा एकदा सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहायला सुरुवात केली. पण आता तज्ञ म्हणतायत सोन्याची ही चकाकी केवळ क्षणिक आहे. केडिया ॲडव्हर्टायझरीचे अजय केडिया स्पष्टपणे म्हणतात की सध्या सोन्याच्या दरात नवा जोम दिसत नाही. नफा वसुलीची वेळ आली आहे आणि पुढील काळात 10 ते 15% मोठी घसरण होऊ शकते. सध्या सोन्याचा आंतरराष्ट्रीय दर जवळपास $3400 प्रति औंस आहे. पण जर परिस्थिती निवळली, युद्ध आटोपलं तर सोनं थेट $2400 पर्यंत घसरू शकतं. म्हणजेच 30% घसरण. देशांतर्गत बाजारात याचा थेट परिणाम होतो. $2800 दर आणि डॉलरचा विनिमय दर 83 गृहीत धरला तर सोनं 87,000 पर्यंत खाली येऊ शकतं. म्हणजेच ज्यांनी 1 लाखाच्या घरात सोनं खरेदी केलं त्यांना आता थेट काही महिन्यात तोटा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिटी बँकेचंही मत वेगळं नाही. त्यांनीही आपला अंदाज कमी करत पुढील 12 महिन्यात सोनं फक्त $2800 पर्यंत जाईल असं म्हटलंय. प्रश्न असा आहे की सोनं खरेदी करणं हे आज सुरक्षित गुंतवणूक राहिलंय का, की फक्त सध्याच्या अस्थिरतेतून घडलेलं बबल आहे जे फुटण्याच्या मार्गावर आहे. आपण गुंतवणूक करतो तेव्हा नफा महत्वाचा असतो, पण त्याहून जास्त महत्वाची असते ती शहाणीव. बाजाराचा आभास नको, वास्तव ओळखा. मी राधिका जाधव. पुन्हा भेटूया अशाच तुमच्या जीवनाशी, गुंतवणुकीशी आणि भविष्यासोबत निगडीत बातम्यांसह. पाहत रहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज.